अलख निरंजन। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बारामतीवरून आगडगाव इथे आलेलो आहोत काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये। काळभैरवाने स्वतः राक्षसांकडून मंदिर बांधून घेतलेलं आहे। मंदिर अतिशय सुंदर आहे, हेमाडपंथी मंदिर आहे। त्या मंदिराची माहिती आपल्याला पुढील माहिती आपल्याला पुजारी सांगतील। सागर शिंदे हे 5व्या पिढीचे पुजारी आहेत। ते मंदिरामध्ये नाथांची सेवा करत आहेत। पुढची माहिती आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया। काशीवरून सोनारीला जात असताना नाथ इथं विश्रांतीसाठी थांबलेले आणि विश्रांतीसाठी थांबलेले असतात गावामधले 2-3 मुलं गुरं चारण्यासाठी आलेली होती इथं। तर त्याच्यामध्ये एक मुका मुलगा होता चांगदेव नावाचा। तर ते देव बसल्यानंतर ते जेवण करायला बसलेले होते मुलं। देव आले, झाडाखाली बसले, लिंबाच्या झाडाखाली, आणि मुक्या मुलाची दृष्टी गेली। तर दृष्टी गेल्यानंतर मुक्या मुलाला ते देव अवतार दिसू लागले, बाकीच्यांना मनुष्य अवतार दिसू लागले। तो मुका मुलगा खुनू लागला त्या बाकीच्या मुलांना, का देवांना भूक लागलेली दिसती, शिदोरी घेऊन त्यांना भाकर देऊ खायला। तर बाकीच्या मुलांनी दुर्लक्ष केलं। त्या मुख्य मुलाने आपल्या समोरची शिदोरी उचलली, देवांकडे घेऊन गेलं। त्याच्यानंतर बाकीचे मुलं त्यांच्या पाठीमाग गेले। पाठीमाग गेलेले असताना कोरडी भाकर होती। कोरडी भाकर देव म्हणले, कोरडी भाकर कशी खाऊ, त्याच्याबरोबर तर पाहिजे काहीतरी खाण्यासाठी। तर मग जा म्हणले, गाईचं दूध काढून आण, जा म्हणले, कमंडलू घेऊन जा, गाईचं दूध काढून आण। तर ते बाकीचे मुलं म्हणू लागले, बाबा गाय वांजे, गाय दूध देत नाही। जा म्हणले, गायच्या पाठीवर थाप मारा, गाय दूध देईल। ते गायनी कमंडलू भरून दूध दिलं, ते पहिला चमत्कार झाला। त्याच्यानंतर जेवण केलं। जेवण केल्यानंतर ते मुक्या मुलाच्या तर भावना देवाने ओळखल्याच होत्या। तर बोल बाळा म्हणले, काय इच्छा आहे तुझी? डोक्यावरून हात फिरवला आणि बोल बाळा म्हणले, सदैव तुझी इच्छा काय? तर ते मुका मुलगा बोलू लागला, सदैव इथंच राहावा हीच माझी इच्छा आहे। तर त्यानंतर त्यांना सोनारीला जाणं होतं। सोनारीला जाऊन परत रिटर्न आले असता इथं 3 दाऱ्यामध्ये 3 राक्षस राहत होते, आगडमळ, रतडमळ आणि देवमळ। त्या 3 राक्षसांकडून एका रात्रीत मंदिर बांधून घेतलं आणि त्यांना वर दिलेला आहे, वर्षातून 1 दिवस। हनुमान जयंती झाल्यानंतर जो रविवार येईल त्या रविवारी यात्रा असते। सोमवारी रात्री ठिकाणची यात्रा भरते आणि त्या मुक्या मुलाचं मंदिर समोर आहे, चांगदेव नावाचं। जो तुझं दर्शन घेऊन माझं दर्शन घेईल त्याला सदैव मी प्रसन्न होईल। कारण त्या मुक्या मुलामुळे थांबल्या गेले ना, त्याला आधी वरदान दिलं। आणि नवसाला पावणारे काळभैरवनाथ येतं इथं। कसलीही मनोकामना बोलल्यानंतर 6 महिन्यामध्ये पूर्ण होते। इथं बाजरीची भाकरी, येसुराची आमटी, हिरव्या मिरचीचा ठेसा, भात आणि गोड पदार्थ शिरा, असा 21 वर्ष झाले भोजन चालू आहे, अन्नदान चालू आहे। दर रविवारी 6 ते 7 हजार भक्त असतात। दर रविवारी जत्रा भरते का? दर रविवारी यात्रा भरते। आदेश 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 आदेश